नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, ऑपरेशन सिंदूरवरनं काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ले सुरू केलेले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींना एका मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी टीका करताना नरेंद्र सरेंडर असा उल्लेख केला. खरं तर राजकारणात टीका टिप्पणी करताना काही संकेत पाळले जातात, वैयक्तिक टीका टाळली जाते. पण मोदींवर टीका करताना काँग्रेसला जणू नैतिकतेचा विसर पडला. काँग्रेसकडून नरेंद्र सरेंडर टीका केली जाते आणि याच विषयी न्यूज 18 लोकमतने एक सर्वे केला. नरेंद्र सरेंडर या काँग्रेसच्या घोषणेवर जनतेला काय वाटतंय हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सर्वसामान्यांना 5 प्रश्न विचारण्यात आलेले होते. जरा सर्वेमध्ये आम्ही नेमके काय प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण जाणून घेऊयात एक एक करत. त्यातनं काय नेमका जनतेचा कौल होता, जनतेचं काय म्हणणं होतं ते आपण जाणून घेणारच आहोत. पण त्यापूर्वी हा सर्वे कसा करण्यात आला बघा. न्यूज 18 लोकमतचा सर्वे ऑपरेशन सिंदूरवरनं काँग्रेसची पंतप्रधान मोदींवरती टीका त्यांना राहुल गांधींनी केलेली होती आणि त्यानंतर हा सर्वे जो आहे तो आम्ही केलेला आहे. तो कसा करण्यात आला त्याचे काही ठळक मुद्दे आपण जाणून घेऊयात. 6 आणि 7 जून दरम्यान हे मतदान जे आहे ते घेण्यात आलेलं होतं. या मतदानातनं काय नेमकं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर टक्केवारीतनं पुढे आलेलं आहे ते देखील आपल्याला बघायला मिळेल. पुढे पाहूयात. सर्वेसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आणि हा वापर करूनच हा सर्वे जो आहे तो आम्ही केलेला आहे. यातनं याची विश्वासार्हता देखील यातनं पुढे येते. पुढे पाहूयात. या सगळ्याच्या सर्वेसाठी न्यूज 18 लोकमतची वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच टेलिव्हिजनवर QR कोडचा वापर करण्यात आलेला होता. त्यामुळे प्रश्नच नाही. QR कोड हा समोर ठेवून तो स्कॅन करूनच लोकांनी आपापल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत म्हणजे यावरच्या प्रश्नांची उत्तरं जी ती देऊ केलेली आहे. पुढे पाहूयात. एकूण 14,671 लोकांनी आपलं मत जे आहे या प्रश्नांच्या संदर्भात उत्तरांमध्ये नोंदवलेलं आहे. चला, हे प्रश्न काय काय ते आपण जाणून घेऊयात. एकूण जर हे प्रश्न आपण लक्षात घेतले, पहिला प्रश्न आम्ही असं विचारला होता की असं संबोधन कितपत योग्य आहे, म्हणजे नरेंद्र सरेंडर असं संबोधन जे आहे ते कितपत योग्य आहे. याबद्दल जर आपण पाहिलं तर 12.4% लोक म्हणतायत होय आणि 87.6% लोक म्हणतायत नाही. यावरनं जनतेला याबद्दल काय वाटतंय हे देखील स्पष्ट होत आहे. चला, पुढला प्रश्न देखील या संदर्भातला आम्ही विचारला. काय प्रश्न विचारला होता बघा. पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक शाब्दिक हल्ला करून देशाच्या संरक्षणाची तडजोड केली जाते आहे का? पुन्हा एकदा सांगतोय की पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक शाब्दिक हल्ला करून देशाच्या संरक्षणाशी तडजोड केली जाते आहे का? यावरती होय म्हणणारी जनता आहे 75.7%. बाकी नाही म्हणणारी टक्केवारी जी ती आपल्या समोर आहे. यावरनं या प्रश्नाच्या संदर्भात देखील जनतेला नेमकं काय वाटतंय हे समोर येत आहे. पुढला प्रश्न आम्ही विचारला होता. पंतप्रधान मोदींनी देशाच्या संरक्षणासंदर्भात नेहमीच सक्षम आणि कठोर भूमिका घेतली आहे का? यावरती काय उत्तर आहे? टक्केवारी समोर आहे. 88% लोक होय म्हणतायत आणि 12% लोक नाही म्हणतायत. यावरनं या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भातला जनतेचा कौल नेमका काय हे देखील समोर येत आहे. पुढला प्रश्न आम्ही काय विचारला. काँग्रेस अशा प्रकारचं विधान करून खरंच भारतीय सैन्याचा आदर करतय का? बघा, होय म्हणणारे लोक म्हणतात 13.7% आणि नाही म्हणणारे जे आहेत बघा 86.3%. यावरनं देखील या प्रश्नाचं उत्तर आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात जनतेचा कौल समोर येतो. शेवटचा प्रश्न, आम्ही 5 प्रश्न विचारले होते. 4 प्रश्न मी तुम्हाला दाखवले. शेवटचा प्रश्न, जवाहरलाल नेहरूंनी अयूब खान यांच्यासोबत सिंधू करार करून देशहित पाकसमोर सरेंडर केलं होतं. हा भाजपचा आरोप योग्य आहे का? पुन्हा एकदा मी प्रश्न सांगतोय. जवाहरलाल नेहरूंनी अयूब खान यांच्यासोबत सिंधू करार करून देशहित पाकसमोर सरेंडर केलं होतं. हा भाजपचा आरोप योग्य आहे का? यावरती 83.4% लोक होय म्हणतात आणि 16.6% लोक जे आहेत ते नाही म्हणतात. 5 प्रश्न या सर्वेमध्ये आम्ही विचारले आणि या 5ही प्रश्नांमध्ये जनतेकडनं काय उत्तरं देण्यात आली, म्हणजे QR कोड जो आहे तो स्कॅन करून ही उत्तरं त्यांनी जी आहेत ती देऊ केलेली होती आणि त्याची टक्केवारी देखील मी आपल्यासमोर मांडलेली आहे. चला, या सर्वेबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. सुरुवातीला आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत. अतुलजी, थेट पहिला प्रश्न आपल्याला विचारतो.
कसं बघता आपण या सर्व्हेकडे? नरेंद्र सरेंडर हे जे विधान हे राजकीय नैतिकतेला धरून होतं का राहुल गांधींचं? नाही, बरोबर आहे. अटल बिहारी वाजपेयींनी जवाहरलाल नेहरू पाप कर रहे म्हटलं ते बरोबर होतं. आणि नड्डांनी म्हटलं की 2014 के पहले सरकार सरेंडर करती थी और 2014 के बाद सेना सरेंडर करती है. हे वाक्य बरोबर होते. आपण दिवसभर काय दाखवतो, लोकांच्या पुढे काय वाढतो ते महत्वाचं आहे. आणि त्याच्याप्रमाणे मग लोकांचं तसं मत बनत असतं. काय लोकांना आपण हे सांगितलं का, की ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये किंवा कोणत्याही बाबतीमध्ये आपला द्विपक्षीय निर्णय घेण्याचा अधिकार हा आपला आहे. अमेरिकेच्या ट्रम्पनी का बरं पहिले सीजफायर डिक्लेअर केलं? सीजफायर जेव्हा होत असते तेव्हा त्याच्यामध्ये काही अटी शर्ती असतात. ते काही अटी शर्ती होत्या का, काही सांगितलं का नरेंद्र मोदींनी? हाफिज सईद जिवंत, अझहर मसूद जिवंत यांनी सोडले होते बरं. तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता की कंधारमध्ये 5 यांनी अतिरेकी सोडले होते. तो निर्णय यांचा योग्य होता का? 100% आलं असतं. 1989 मध्ये यांचं व्हीपी सिंगचं आणि बीजेपीचं सरकार होतं तेव्हा तेव्हा आपल्याला माहित आहे. सईद साहेबांच्या मुलीला किडनॅप केलं होतं त्याच्यावर त्यावेळेस 5 अतिरेकी सोडले होते. हे बरोबर होतं का असा प्रश्न विचारला तर 100% तुम्हाला आलं असतं की हा निर्णय जो आहे तो बीजेपी आणि व्हीपी सिंग यांचा चुकला होता असंच आलं असतं. आता मूळ प्रश्न हा आहे की जो कुवेत आणि युएई आपल्यासोबत होता, बरं. त्या दोघांनी त्यांचे पासपोर्ट ऐकून घ्या आता पूर्ण तुम्ही. हं, मला अजून 1 मिनिटं पाहिजे. हं. ते पूर्ण त्यांचे शिथिल करून टाकले. कुवेतमध्ये आपले 30% लेबर आहेत, आपले काम करणारे लोक आहेत. त्यांच्यासोबत आता कुवेतनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. जो आतंकी राष्ट्र आहे पाकिस्तान, त्या पाकिस्तानला युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या अँटी टेररिझम आतंकवाद विरोधी समितीचा उपाध्यक्ष केला. तालिबान सँक्शन समितीचा अध्यक्ष केला. त्याला रशिया आपला टेस्टेड पार्टनर त्याला $2.6 बिलियन देतो. आणि रशियाचा जो ऍडवायझर आहे पुतीनचा तो पण म्हणतो की ट्रम्पनी व्यापाराची धमकी देऊन म्हणजे 22 आमच्या महिला ज्या त्यांचं सिंदूर गेलं जी. त्याच्या बदल्यामध्ये यांनी दबाव टाकून सँक्शन करून घेतलं. हं. चायना, अझरबैजान आणि तुर्की आहे त्यांच्यासोबत येतो. जो तुर्की आहे त्यांच्यासोबत येतो त्याच्यासोबत $300 मिलियन अमेरिका जो आहे तो व्यापार करतो. म्हणजे प्रत्येक देश हा पाकिस्तान सोबत दिसत असताना आपण आयसोलेट होतोय. ना नेपाळ आपल्यासोबत आहे, ना आपल्यासोबत मालदीव्स आहे. मालदीव्स मधले 70 आपले सैनिक वापस आले. मालदीव्स 1987 मध्ये राजीव गांधींनी सेना पाठवून तिथला कू थांबवला होता. बांगलादेश आपल्या सोबत नाही, श्रीलंका आपल्या सोबत नाही. कोणी सगळे राष्ट्र आपल्याकडून गेले जेव्हा की पाकिस्तान हा आतंकी राष्ट्र आहे. आणि हे आपण ट्रम्पला सांगू शकत नाही. इंदिरा गांधींनी सांगितलं होतं 7वा नाही 17वा बेडा आम्ही तो. संपूर्ण राष्ट्र नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभं होतं. त्यावेळेस सगळे टीका करत होते इंदिराजींवर. सगळं राष्ट्र सोबत असताना सुद्धा नरेंद्र मोदी आजपर्यंत बरं. जबाब देत नाही. आहे. पाकिस्तानला सगळीकडनं मदत मिळते. ऐकून घ्या ना. एशियन डेव्हलपमेंट बँकच्या चेअरमनला आमचे पंतप्रधान भेटतात. 2 दिवसांनी ते $800 मिलियन त्यांना देतात. IMF आहे त्यांना $3 बिलियन जो आहे IMF देतो. वर्ल्ड बँक त्यांना $400 मिलियन देण्याचं वचन देतो. $400 मिलियन देणार आहेत. प्रत्येक ठिकाणून पाकिस्तानला मदत होत आहे. आणि भारतासोबत भारत आणि पाकिस्तान महान राष्ट्र आहे. बिलकुल नाही. भारत महान राष्ट्र आहे. पाकिस्तान हे आतंकवादाला जी. सपोर्ट करणारं राष्ट्र आहे. त्या अतुलजी, बातम्या दाखवल्या आपण. त्या आपला बातम्या मुद्दा दाखवल्या लक्षात आला. मला 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 त्या अजित बातम्या दाखवल्या का आपण सर्वेच्या अजित चव्हाणला देखील वेळ द्यायचा. अजितजी बोला. हं. या चर्चेमध्ये देशाची जनता काय म्हणते, देशाच्या जनतेला काय वाटतं, ही टीका योग्य आहे की अयोग्य आहे, याचा एक सर्वे घेण्यात आलेला होता. आणि देशाच्या जनतेला काय वाटतं हं. ते आपण विशालजी याच्यामधनं सांगितलेलं आहे. बरोबर आणि बरोबर. देश काय विचार करतो हे यातनं समोर आलेलं आहे. हं. मला काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जे सगळे विषय मांडले हं. ते विषय मांडत असताना आपल्याच शिष्टमंडळामधले काँग्रेसचे जे नेते बरं. आता जगभरामध्ये गेलेले आहेत ते काय म्हणतात, आणि काही फुटकळ देश, ज्या देशांची एकूण सगळी सामरिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं त्यांचं जर स्थान बघितलं तर आपल्या आसपासचे जे देश आहेत त्या देशांमध्ये, अतुलजी, मॉलदीव्सच्या बाबतीमध्ये का हस्तक्षेप होतो? आपण आंतरराष्ट्रीय संबंधांची जाणकारी आपल्याला माहितीये. ती परिस्थिती आज आहे का? अजिबात नाहीये. मॉलदीव्सला अत्यंत ताकदीनं देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कसा झटका दिला, कसे ते धावत आले, कसे भारताचे पाय धरले, हे तुम्हाला दिसत नाही का? मला या ठिकाणी विशालची एक गोष्ट सांगावीशी वाटते की घाण तैशी माती, जसे नेते तसेच त्यांचे कार्यकर्ते आणि प्रवक्ते बोलणार. आपल्या देशाची कशी वाईट परिस्थिती आहे हे सांगण्यात धन्यता मानणारे लोक एकीकडे आहेत, आणि दुसरीकडे या देशाचे माननीय विश्वगौरव पंतप्रधान आहेत की ज्यांनी या देशाच्या शेवटच्या माणसामध्ये सुद्धा एक आत्मविश्वास भरला. हा देश आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता आर्थिक परिस्थितीमध्ये काय परिस्थितीत आपण आहोत, कुणाच्या अर्थव्यवस्थेला आपण मागे टाकलेलं आहे, हे सगळं
चांगलं जे होतंय ते हम्म. चांगलं सांगायचं नाही. मला एक गोष्ट वाईट फार वाटते, की आपले विचार आपण अनेक वर्ष सोबत पत्रकारिता केलेली आहे. अनेक मित्र आपले आहेत. परवा बीबीसी मधल्या एका मित्राचा मला फोन आला होता आणि तो तुलनात्मक दृष्ट्या सांगत होता, की कशा पद्धतीनं आपल्याच काँग्रेसच्या नेत्यांची जी विधानं पाकिस्तानी माध्यमामध्ये कोट करून दाखवली जातात. म्हणजे मला असं वाटतं, की तुम्ही माझं उत्तर देशाला घेशील विरोध काय? करताय का? तुम्ही येतो सरकारला अतुलजी नक्की येतो. विरोध करा. तुम्ही मोदीजींना नक्की विरोध करा. हम्म. त्याच्यावरती तुम्ही टीका करा. पण हे सगळं करत असताना हम्म. देश कसा वाईट आहे, आपण कसे गाळात चाललेलो आहे, ही नकारात्मक भावना आणि काय होतं माणूस चांगला असतो, पण त्याच्या तोंडून काहीतरी वेगळ्याच गोष्टी जेव्हा येतात, त्यावेळेला अतुलजींच्या सारखे असे अनेक चांगले लोक आहेत. पण शेवटी जेव्हा देशाची बाजू मांडण्याची वेळ येते, हम्म. त्यावेळेला सत्सद विवेक बुद्धी देशप्रेम जागृत झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी जे शिष्टमंडळात सुद्धा गेलेले आहेत, त्यांनी सांगितलं की आधी देश पक्ष नंतर. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जसा विचार करतो की राष्ट्र सर्वप्रथम. बर. मला असं वाटतं सगळं जग, अख्खं जग आज पाकिस्तानच्या दहशतवादाची छेतू करत असताना हम्म. अहो तो देश भिकारीच आहे. ते कटोरा घेऊन फिरतातच ना सगळीकडे. आणि का अमेरिका सातत्यानं पाकिस्तानची कड घेते अतुलजी आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या परिस्थितीला विरोध करायचा आहे ना. आणि देशातल्या जनतेला हे पटत नाही हे समोर येते अतुलजी. मला असं वाटतं आपल्यासारख्या विचारी लोकांनी ज्यांना अर्थशास्त्र कळतं, आंतरराष्ट्रीय राजकारण कळतं, त्यांनी AICC ला पत्र लिहून परिस्थिती सांगितली पाहिजे की बाबा रे, अशा वेळेला सुद्धा, अशा वेळेला तरी तुम्ही निश्चितपणे टीका करा, तुम्ही भ्रष्टाचार काढा, तुम्ही इतर बाकीच्या गोष्टी करा, तुम्ही सरकारला सांगा की तुम्ही इथं चुकताय. पण ज्या वेळेला देशाची बाजू मांडण्याचा प्रश्न अतुलजी येतो, जी. त्यावेळेला तरी निदान हे असं होणं हे देशाच्या जनतेला आवडत नाहीये हे या सर्वेतनं स्पष्ट झालेलं आहे. बर. असं माझं एक नम्र आव्हान आपल्याला आहे की आपण आधी भारतीय आहोत, मग वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते होतो आणि इतर कोणी होत हे देशाच्या जनतेला पटतंय. देश पंतप्रधानांच्या पाठीशी उभा आहे आणि माननीय राहुलजींचं हे विधान, काँग्रेसची ही टीका ही देशाच्या जनतेला आवडलेली नाहीये. आमची परंपरा काय आहे की प्रत्येक वेळेला आता हे जिनेवाला प्रवचन किती वेळ चालवणार कुणी आहे तू? मला पण थांबवलं. कुणी आपलं सरकार असताना Objective जिनेवाच्या अजित बोलत परिषदेमध्ये नाही. जाऊन माननीय अटलजींनी विरोधी पक्षामध्ये असताना देशाची भूमिका मांडण्याकरता त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं. बरं. इंदिरा गांधींच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षानं उभं राहण्याची भूमिका घेतली होती. लक्षात याची आलं. मला आपल्याला आठवण करून द्यावीशी वाटते. बिलकुल अजित, इतिहासातनच खरं तर आपण भान घेत असतो वर्तमानामध्ये आणि ते भान आपण ठेवलं पाहिजे. हा बोला, काय म्हणणं आहे अतुलजी? असं आहे की अटल बिहारी वाजपेयी यांचे फक्त 14 आमदार होते, खासदार होते आणि 493 पैकी काँग्रेसचे हे 362च्या वरती होते. 2/3 जास्त बहुमत होतं. त्यांना स्पेशल अधिवेशन दिलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की पाप कर रहे नेहरूजी आप सोबत होते म्हणतात. जेव्हा जुल्फिकार अली भुत्तो सोबत सिमल्यामध्ये करार होत होता, खाली बोंबा मारत होते अटल बिहारी वाजपेयी, खाली सभा घेऊन त्या कराराच्या विरोधात बोलत होते. नंतर सुषमा स्वराजांनी सांगितलं की दोन्ही कंट्री सिग्नेटरी आहे, बायलॅटरल आहे. आणि अटल बिहारी वाजपेयींना पाठवण्याचं काम राजीव गांधींनी केलं होतं, कारण की त्यांच्या टोंगळ्याचा ऑपरेशनचा प्रश्न होता आणि ते करणं आवश्यक होतं. त्याच्यानंतर UN मध्ये जे पाठवलेलं होतं ते नरसिंहराव साहेबांनी पाठवलेलं होतं. ही जी सौहार्दता होती, ही सौहार्दता 2014 नंतर संपलेली आहे. अमेरिका फुटकळ राष्ट्र असेल कदाचित अजित तुमच्यासाठी. कॅनडाने बोलवलं नाही, आता पहिले जेव्हा बोलवलं नाही तर जाणार नाही, काय अर्थ नाही G7 ला. आता कॅनडाने बोलवलं, G7 ला अर्थ आलेला आहे. गंमत आहे का भारतासारख्या राष्ट्राला नाही बोलवणं? तुम्हाला मान्य असेल की पाकिस्तान हा महान राष्ट्र आहे भारतासारखा असं बोललेलं ट्रम्पचं, आम्हाला मान्य नाही. भारत हा महान राष्ट्र आहे आणि नरेंद्र मोदी म्हणजे भारत नाही आहे. भारत आहे आर्यवर्त आहे, कॅनडाने जम्मूद्वीप का आहे. नाही बोलवलं? का नाही बोललो बोलवलं? नाही. ज्या मधात बोललो नाही मी. खलिस्तानच्या मधात बोललो नाही. प्रश्नावरती अजित मग बोलू देणार नाही. आपल्या अजित नेत्या हे चुकीचं आहे. माननीय पाटील इंदिरा ऐकून गांधींची घ्या, हत्या झाली. ऐकून घ्या. खरं तर त्यांचा बिलकुल बदला बोलत घेण्याचं नाही. काम केलंय. बिलकुल बिलकुल नाही. बिलकुल नाही. बिलकुल नाही. बिलकुल नाही. बिलकुल नाही. जे बोलवलं नाही गेलेलं आहे त्याच कॅनडामध्ये 2010 मध्ये ओबामांनी म्हटलं होतं की डॉक्टर सिंग म्हणजे मनमोहन सिंग साहेब यांनी स्पीक्स वर्ल्ड लिसन्स हा सन्मान देशाला मिळालेला होता. अजूनही 4 अतिरेकी सापडलेले नाही आहे. पुलवामामध्ये जे झालं ते सत्यपाल मलिकांनी उघडं पाडलेलं आहे. कुठे गेला तो देवेंद्र सिंग अजूनपर्यंत माहित नाही. कसं काय 250 किलो RDX आलं होतं, कसं काय आमचे जवान मारले गेले, काय एअरलिफ्ट देण्यात आलं नाही, रस्ता का उघडा सोडण्यात आला नाही. हा आम्ही नाही, तुमच्या गव्हर्नरनी सत्यपाल मलिकांनी खरंच आणलेला आहे. आजपर्यंत माहित नाही आहे तो कुठे गेला. DYSP जो आतंकी घेऊन आलेला होता कुठे गायब झाला, काय झालं त्या समितीचं, कुठला अहवाल आला, कुठला रिपोर्ट 6 वर्ष झाले माहित नाही. पण देशाचे जवान शहीद झालेले आहे. देशाचा भारतासमोर पाकिस्तानाने नेहमी आयसोलेट झालेला आहे. ओबामांनी 26/11 नंतर म्हटलं होतं की तुम्ही टेररिस्ट लोकांना सपोर्ट करणं बंद करा. आज ट्रम्प म्हणतो
की हे महान राष्ट्र आहे. अरे अमेरिका, रशिया आमचा ट्रस्टेड ॲली, प्रत्येक वेळेस रशियाने आपल्याला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर मदत केलेली आहे. तो त्यांना मदत करतोय आणि त्यांचा ऍडवायझर जो आहे, बर. पॉलिटिकल ऍडवायझर कोणाचा, पुतीनचा, तो म्हणतो आहे की हो ट्रम्पनी व्यापाराची धमकी देऊन थांबवलं. धमकी ऐकणारा भारत देश आहे का? पंतप्रधान जर असं करत असतील, युद्धाच्या वेळेस सगळे लोक सोबत उभे होते, कुणी सगळे एका स्वराने बोललेले आहे. आणि आता सलमान खुर्शीद तुम्ही जे सांगताय ना, ते परत आले आणि त्यांनी सांगितलं की होय नरेंद्रने सरेंडर किया है. परराष्ट्र सचिवांनी याबद्दलची माहिती देऊ केलेली होती की नेमकी असं नाही आहे. परराष्ट्र सचिव नाही ठरवत भूमिका. त्यांनी सांगितलं होतं, वास्तविकता त्यांनी स्पष्ट केली होती. नाही, देशाची भूमिका हे कॅबिनेट आणि पंतप्रधान ठरवतो. आपण बरं, लोकशाहीमध्ये, आपण ठीक. लोकशाहीमध्ये नाही आहे, सैनिकी राष्ट्रामध्ये नाही आहे आपण. तुम्ही हे चूक करताय. बरं अतुलजी, भूमिका अतुलजी कारगिलच्या वेळेस पण भूमिका अटल बिहारी वाजपेयींनी मांडली होती. बरं. 1971 वेळेस भूमिका इंदिराजींनी मांडली होती, संसदेत मांडली होती. आणि नेहरूजींनी 1962 ची भूमिका संसदेत विशेष सत्र बोलून मांडलेली होती. कारगिल झाल्यावर 3 दिवसात एक समिती, क्रिटिकल समिती नेमलेली होती अटल बिहारी वाजपेयींनी. बोला 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 अजित. नरेंद्र मोदी हे त्यांना उत्तर देऊ द्या ना. त्यांचं होऊ देत. काय झालंय, नरेंद्र मोदी जे आहे ना, ते देशापेक्षा मोठे नाही. देशाची जी परिस्थिती आहे, देशाची मान जी खाली कळून सुद्धा नरेंद्र मोदींनी काँग्रेसची हे मानायला तयार नाहीत. सगळे लोक नरेंद्र मोदींच्या पाठीशी असताना देशाची जी सगळ्या नाचक्की होत आहे, अतुलजी पाकिस्तानच्या एका अतुलजी बोलल्यात, आपण मुद्दे मांडले आपले. जग उभं राहत आहे. याचं उत्तर घेऊ ना आपण अजित चव्हाणकडनं. हा महत्वाचा मुद्दा आहे. अजित चव्हाणकडनं उत्तर घेऊ. अजित चव्हाणकडनं उत्तर घेऊ. हा अजित, एक उत्तर द्या. एस जयशंकर यांनी ऍट द स्टार्ट ऑफ वी हॅव इन्फॉर्म्ड अवर काउंटर पार्ट दॅट वी आर स्ट्रायकिंग, आम्ही स्ट्राईक करतोय असं का म्हटलं? असं सांगतात का असं युद्धाच्या पहिले? आता का गप्प बसले जयशंकर? का अमित शहा काही बोलत नाही? का नरेंद्र मोदी काही बोलत नाही? देशाचं नुकसान केल्यानंतर विरोधी पक्ष गप्प राहायला पाहिजे. आणि दिवसभर टीव्हीवर तुमच्या बाजूनी बातम्या चालतात मोदी मीडियाच्या, आणि मग त्याचा सर्व्हे घ्यायचा, लोकांपर्यंत योग्य बातमी द्यायची नाही. आता घ्या ना सर्व्हे. आता मी जे बोललो आहे त्याच्यानंतर सर्व्हे घ्यायचे, बघत असतील सांगतील ते. अजित हा एकूण ज्या म्हणजे मला अतुलजींना एक फक्त आव्हान करायचं आहे की अतुलजी, तुम्ही आणि मीच होत चर्चेमध्ये, आपण दोघं बोलतो, आपण टप्प्याटप्प्याने मुद्दे मांडू ना. काय वाटतंय देशाच्या, तुम्हीच बोलले ना मधात, देशाच्या मी तरी बोललो. मला फक्त एवढंच आपल्याला सांगायचंय आणि मला इतकंच आपल्याला म्हणायचंय की देशाचा मूड काय आहे, देशाची जनता काय विचार करते, लोकांना काय वाटतं, हे एका विश्वासार्ह माध्यमानं लोकांपर्यंत जाऊन QR कोड स्कॅन करून लोकांनी वेळ देऊन आपलं हे मत इथं नोंदवलेलं आहे. बरोबर. आणि अतुलजी, मला असं वाटतं की याच माध्यमांच्या माध्यमातून आपण सगळेच लोक जनतेपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे उठसूट माध्यमांना गोदी मीडिया मिस इन्फॉर्मेशन इज नॉट ट्रू इन्फॉर्मेशन. या देशाच्या मला मिस नाही ऐकलं ना तुम्ही आता हा मुद्दा केला ना. आता माझा ऐका, तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन दिवसभर चालवणार आणि तुम्ही सांगणार की तुम्ही प्रश्न असे डिझाईन करणार की ज्याच्यामध्ये विचारलं का की नड्डांनी असं म्हटलं, हे योग्य आहे का? तुम्हाला देशामधल्या सिस्टीम्स वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करायची, तुम्हाला हे सांगायचं की या देशामधल्या सर्व सिस्टीम कशा अहो, एका निवडणूक आयुक्ताच्या राज्य समितीमधलं तुम्ही चीफ जस्टिसला काढून तपासून पाहिला पाहिजे. आणि आता ठीक आहे, कसं आहे, इतिहास में जाएंगे तो बहुत खबरें खुदेंगी अतुल जी, और खबरें खुदेंगी और गड़ेगी बीजेपी उसमें, ये भी ध्यान में रख. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, या देशामध्ये सर्वाधिक मोठ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं नेमकं कारण काय आहे? सिंधू जल कराराच्या बाबतीत या देशाच्या जनतेला काय वाटतं ते देशाच्या जनतेनं सांगितलंय, त्यावर आपण बोललं पाहिजे ना. काश्मीरचा प्रश्न आहे, त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे ना. ज्या वेळेला भारताची सेना एखादा स्ट्राईक करते, एखादी कार्यवाही करते, त्यावेळेला भारतीय सैन्य दलामधल्या जवान आणि अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीनं जे काँग्रेसकडनं आरोप होतात ते देशाच्या जनतेला आवडत नाहीत ना. देशाची जनता काय म्हणते, तो देशाचा मूड तुम्ही ओळखा ना. याच्या म्हणजे कसं होतं, प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर आहे. त्याच्यामध्ये मला एक उत्तर घेऊ अजित, उत्तर घेऊ अतुलजींचं उत्तर. राजवंश असा एक राजवंश, ज्या राजवंशाची सत्ता, अतुलजी थोडक्यात बोला, उत्तर द्या. असं आहे की मिस इन्फॉर्म करणे आणि मिस इन्फॉर्म करून लोकांना असं वाटतं, असं म्हणणे हे अतिशय चुकीचं आहे.
जेव्हा स्ट्राईक होत होता तेव्हा पूर्ण देश पाठीशी उभा होता आणि सांगितलं होतं सगळ्यांनी की आता तुम्ही सोडू नका. तुम्ही सीज फायर केला का? तुम्ही अझर मसूदला त्यावेळेस मागून घेतलं नाही का? तुम्ही हाफिज सईदला मागून घेतलं नाही का? तुम्ही दाऊद इब्राहिमच्या 1994 पासून गचांडा बांधून आणणार होते त्याला का मागितलं नाही? तुम्ही अनकंडिशनल केलं. या देशाचं सीज फायर कोणी डिक्लेअर केलं? ट्रम्पनी केलं. 12 वेळा तो सांगतोय की मी व्यापाराची धमकी देऊन दोघांना खाली बसवलं. तो म्हणतो भारत आणि पाकिस्तान दोन्ही महान राष्ट्र आहे. एक आतंकी राष्ट्र महान कसं होऊ शकतं? आणि हा भारतवर्ष ज्या पंतप्रधानाच्या पाठीशी सगळे उभे आहेत ते पंतप्रधान कसे काय चुपचाप मध्ये बसले आहेत? ते का उत्तर देत नाही? हे असे अनेक प्रश्न जे आहेत ते उभे राहिलेले आहे. आज 4 आतंकी जे आहेत ज्यांनी याच्या पहिले गगनबीर गँग म्हणतात त्यांना, गगनबीर मध्ये, नंतर पुंछ मध्ये आणि गांदरबलमध्ये 3 ठिकाणी यांनी याच्या पहिले अटॅक केला. 60 लोकांना मारलेलं आहे. त्यांनी 22 आमच्या बहिणींना विधवा केलं. त्यांचं सिंदूर पुसलेलं आहे. ते 4 लोक अजूनही सापडलेले नाही आहे. आणि आपण सीज फायर केलेला आहे. जेव्हा पाकिस्तान घुटण्यावर आला होता तर आपण ह्या जे मिलिटरी आणि IS आहे तो मुल्ला मुनीर आहे तो भिकारी राष्ट्रात आहे. ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या. आपल्याला आवडतंय युद्ध आपल्या संपलेलं काळामध्ये आहे. युद्ध आपल्या संपलेलं काळामध्ये आहे आणि आम्ही काश्मीरमध्ये सगळे आतंकवादी मारून टाकले. सामान्यांच्या 24/12 मध्ये 9 आतंकी मारले. एकाला कायद्यासमोर आणलं. आणि यशवंत शिंदे नावाचा एक RSSचा प्रचारक होता जम्मू काश्मीर. ऐका ना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ही टीका टिप्पणी जी ती येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने खरं तर अजितजी आणि अतुलजी ही होत राहणार आहे. पण प्रश्न आहे देशाच्या संरक्षणाचा. त्याच्यामुळे अर्थातच याबद्दल जनतेने या कौलमध्ये प्रश्नांची उत्तरं देताना काय नेमकं म्हटले हे समोर आलंय. मला असं वाटतं याबद्दल फार काय बोलायला नको. आपल्या दोघांचेही धन्यवाद. आपण मत मांडलं. आपण पुन्हा या विषयाला घेऊन पुढल्या खरं काही वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन चर्चा करू. आपल्या दोघांचेही धन्यवाद.